कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू हा काय झालं मिळालं काम? अहो काकू काय झालं सांगा ना. अरे ते ताई एक मिनिट. तुम्ही आत्ता असं का म्हणालात की मी उद्या कुठल्या अडचणीत सापडलो तर मलाही असं वाटेल कोणतरी माझी मदत करावी? दादा मी सहज म्हणाले हो, म्हणजे आज मी अडचणीत आहे, देव ना करो उद्या तुमच्यावर अडचण आली तर उद्या कुणीतरी तुम्हाला मदत करावी असं वाटूच शकतं ना. म्हणजे तुमच्यावर कधी कुठलं संकट येऊ नये. हे बघा मी ना सहज बोलले, माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल तर माफ करा. नाही नाही, चुकलं फक्त एवढंच की पुढे जाऊन माझ्यावर अशी वेळ येणार नाहीये, तर आजच माझ्यावर अशी वेळ आहे. म्हणजे तो वरचा आहे ना, पाप पुण्याचा हिशोब बरोबर ठेवतो. मी एका हाताने उपकार घेतले की दुसऱ्याने परत करतो, आणि म्हणून तुम्ही लकी आहात. आजच एका भल्या गृहस्थानी माझी मदत केली. आणि त्याची परतफेड म्हणून मी तुम्हाला काम देतोय, माझ्याकडे काम नसताना सुद्धा. बोला, स्वीकारताय काम? अरे क्या बात आहे काकू, अभिनंदन अभिनंदन. पहिल्या झटक्यात तुम्हाला मिळाली हो नोकरी. तसा मी देवाकडे प्रार्थना करतच होतो तुमच्या नोकरीसाठी. देवाने तुझं ऐकलं बघ. हा विषय काय, आपलं सेटिंग आहे ना त्याच्याशी. मग कधीपासून जायचं तुम्हाला? कधीपासून म्हणजे अरे उद्यापासून. उद्यापासूनच? अरे वा, एकदम बेस्टच झाला किंवा. काम झालं? काम झालं का? नाही, का काय झालं? चुकामुक झाली हो आमची. हरकत नाही, कदाचित नियतीच्या मनात नसेलही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, सोडून द्यायचं आणि पुन्हा या सहीसाठी त्यांना भेटण्याची काही गरज नाही. हो, पण आपल्या विश्वासाठी हे डील होणं महत्वाचं आहे की नाही? रीता, मला एक सांगा, तुम्ही हा सगळा खटाटू विश्वासाठीच करताय ना, की या निमित्ताने त्या कुटुंबाला मदत व्हावी म्हणून तुम्ही हे सगळं करताय? छे हो, नाही असलं काही मनात नाही माझ्या. मी हे सगळं विश्वासाठी करते. इतक्या दिवसांनी विश्वाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, तो पूर्णत्वाला जावा ना एवढीच इच्छा आहे बघा माझी. त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे माझी. ह्या पेपर्सवर ताईंची सही मी घेणारच. उद्यापासून माझं काम सुरू होणार आहे. उद्याच यांचा वाढदिवस पण आहे, म्हणूनच उद्याचा दिवस खूप खास आहे. देवा, माझ्या नवीन कामाला यश दे, आमची भरभराट होऊ दे, पुन्हा सगळं पूर्वीसारखं छान होऊ दे. लक्ष्मी, काय झालं? नाही म्हटलं, दिवे लागण्याची वेळ व्हायला वेळ आहे. तू आत्ताच कुठे दिवा लावलास देवाजवळ? ते ना आई, दिवसभर कुठे गेला होतात तुम्ही? बरं गेलीस ती गेलीस, आलीच नाहीस परत दिवसभर. आणि आई, चेहरा किती रापलाय तुमचा, उन्हात होतात का दिवसभर?
जेवायलाही घरी आली नाहीस, कुठे बाहेर जेवलीस का? आई, हॉटेलात जेवलात तुम्ही? हॉटेलात जेवला नाही ना? पण तुम्ही तर व्यंकी भाऊजींकडे देवळात गेला होतात ना, ते भेटले नाही का तुम्हाला? नाही, तसं काही म्हणाले नाही ते आम्हाला. अगं दिवसभर देवळात कशाला बसेल ती? आजी, अहो मग बाबांच्या ऑफिसला गेले असतील हो ना आई? अगं ती कशाला श्रीनिवासच्या ऑफिसला जाईल मग? नाही तसं नाही आजी, काय कधी कधी आई डबा घेऊन जातात ना बाबांच्या ऑफिसला. अगं पण श्रीनिवास आज डबा घेऊन गेलाय. अगं हो. काय ग लक्ष्मी? अशा का गेल्या या? आई, एक खोटं बोलले की आणखी 10 खोटी बोलावी लागतात. इतके दिवस यांनी सत्य माझ्यापासून कसं लपवलं कोणाच ठाऊक. पण आता उद्यापासून रोज बाहेर पडायचं तर रोज काय कारण देणार मी? काय सांगणार आहे मी घरातल्यांना? सगळंच अवघड आहे बाई. सासूबाई आणि वीणासमोर तर खोटं बोलणंच अशक्य आहे. काहीतरी नीट विचार करून कारण द्यायला हवं. देवा, आता तूच काहीतरी मार्ग दाखव मला, नाहीतर माझं काही खरं नाही. अरे देवा, केवढे ऑप्शन्स आहेत डेकोरेशनचे. कोणतं सिलेक्ट करू काहीच कळत नाहीये. मला ना काही कळणार नाहीये. मी भावनाताईलाच कॉल करून विचारते, ती करेक्ट सांगेल मला. भावनाताई. जानू, जन, बरं झालं तू आलास. मला ना तुला, अरे जया, जानू आज मी खूप खुश आहे. आज सलग 3रं डील पास झालंय आमचं. इतक्या वर्षात हे असं कधीच घडलं नव्हतं. अँड आय एम शुअर हे सगळं ना तुझ्या विषमुळे पूर्ण झालंय. खरंच तू तू खूप लकी आहेस माझ्यासाठी. जन, माझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. ही सगळी तुझी मेहनत आहे. ते रिझन काही असेल जानू, खूप खुश आहे. हे बघ, आपलं लग्न झाल्यापासूनच या सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात माझ्या आयुष्यात. खरंच. आणि हे सगळं ना मी नव्याने रिअलाइज करतोय. दॅट यू आर द बेस्ट जानू, यू आर द बेस्ट. जयन, काय करतोस तू? जयन, अरे थांब. जयन ऐक माझं, प्लीज थांब. आय एम व्हेरी हॅपी जानू. जयन, हे बघ मला चक्कर यायला लागली आता. प्लीज माझं डोकं गरगरते. प्लीज उतरव मला हे खाली. बघ, तुला मजा येते ना? नाही जयन. मला हे बघ, तुझी स्माईलच बघायची म्हणूनच. जयन, जयन काय करतोयस तू? जयन मला गरगरतय. जयन प्लीज थांब. जयन, जयन थांब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.